आज संपूर्ण भारतात पेट्रोल आणि डिझेल 3 रुपयांनी वाढलंय। या वाढीनंतर आता सर्वसामान्य जनता आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। पेरणीपूर्वी डिझेलचे भाव वाढल्यानं आता शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे, कारण ट्रॅक्टरच्या सहाय्यानं संपूर्ण शेतीची मशागत शेतकरी करत असतो। मात्र अचानक डिझेल पेट्रोल भाव वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेने नाराजी व्यक्त केली आहे। पेट्रोल डिझेलच्या भाव वाढीनंतर अमरावतीच्या दर्यापुरातील सामान्य जनतेची प्रतिक्रिया काय आहे हे जाणून घेतली आहे। जनविकास न्यूजच्या माध्यमातून ही प्रतिक्रिया पाहूया। आखाती देशाच्या युद्धाचा परिणाम आता भारतावर मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणवत आहे। आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसांपासून सिलेंडर संदर्भात मोठी सिलेंडरचा तुटवडा संपूर्ण भारतामध्ये पसरलेला होता। त्यानंतर आता डिझेल आणि पेट्रोलचे भाव सुद्धा आता गगनाला भिडलेले आहेत। आपल्याला जर माहिती असेल तर आज थेट पेट्रोल 3 रुपये 14 पैसे आणि डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागलेले आहे। या महागाईमुळे आता सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे। आपण जर पाहिलं तर आता सध्या आपण दर्यापूरच्या पेट्रोल पंपावर आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर जे वाहन चालक आहे या वाहन चालकांची आता या ठिकाणी संख्या सुद्धा कमी दिसत आहे, कारण की डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे याचा मोठा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी बसत आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर शेतकऱ्यांना सुद्धा याचा मोठा फटका बसत आहे, कारण की डिझेलचे भाव वाढल्यानंतर आता शेतकऱ्यांना मशागती करण्याकरता मोठी अडचण जात आहे। कारण की शेती जर आपण पाहिलं तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती केली जाते, परंतु डिझेल न मिळत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना सुद्धा याचा मोठा या ठिकाणी फटका बसत आहे। आपल्यासोबत या डिझेल पेट्रोल पंपावर काही कर्मचारी आहेत। काय सांगाल, डिझेल पेट्रोलचे भाव वाढले, किती भाव वाढले आणि याचा परिणाम काय पडतो? 3 रुपये 14 पैशाने डिझेल वाढलेला आहे, पेट्रोल वाढलेलं आहे, आणि 3 रुपये 11 पैशाने डिझेल वाढलेलं आहे। आता ग्राहकांची कशा प्रकारे नाराजी व्यक्त होत आहे ग्राहक। आता काही ग्राहक जर पाहिलं तर तो डिझेल एकखट्ट्या सोबत घेऊन चालले आहे। याच्यामुळे आता पेट्रोल पंपावर सुद्धा याचा तुटवडा निर्माण होणार आहे ना, कारण 200 लिटर कोणी घेऊन जात आहे, त्याचा तुटवडा निर्माण होणार ना, पण आम्ही देत नाही आहे। आणखी सुद्धा काही नागरिक आहेत ते जे डिझेल पेट्रोल या ठिकाणी त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी या ठिकाणी आले आहे। काय सांगाल, पेट्रोलचे भाव आज 3 रुपये वाढलेले आहे, डिझेल सुद्धा वाढलेला आहे, काय वाटते याचा काय परिणाम होतो? कमी झाले पाहिजेत बा। सरकारले म्हणणं आहे आपलं की भाव कमी करा, शेतकऱ्याला खत बियाणं हे उपलब्ध करून द्या, हे भाव वाढू नका, हे आहे बा आपलं म्हणणं। डिझेलचे भाव वाढले, आता शेतीसाठी मशासाठी ट्रॅक्टर लागू, आता डिझेल लागते तर आम्हाला भाव वाढवले तर हे काही बरोबर नाही, कमी व्हायला पाहिजेत बा, बाकी काही म्हणणं नाही बा आमचं। आता हे कसं अचानकच एकदम भाव वाढलेले आहे, कास्तकाराच्या शेतीमालाला भाव नाही आहे, आणि डिझेल पेट्रोल आता कास्तकारीचे कामं तोंडावर आलेले आहे। कास्तकारांना काय करावं याच्यासाठी? एकदम अचानक वाढले नाही भाव, कास्तकारीचा माल कमी भावात चालला, हे भाव एकदम अचानक वाढल्याच्यानं प्रश्न पडला ना आता कास्तकाराला। मोदीजी म्हणतात की बा होय तोपर्यंत वाहनाचा वापर कमी करावा। आता कास्तकाराला तर जे करायचं आहे ते करावंच लागन। वाहनाचा वापर काय करू, शेतीचे कामं सर्व ट्रॅक्टरवर आल्याच्यानं ते तर करावंच लागन। नक्कीच जर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे आता काही जे शेतकरी आहेत, काही जे मोठे वाहन चालक आहेत, हे डिझेल आणि पेट्रोल जर पाहिलं तर 200 लिटर या ठिकाणी भरून घेऊन जात आहे। त्यामुळे पेट्रोल पंपावर सुद्धा आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे आता मोदींनी ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की होय तोपर्यंत या ठिकाणी वाहनाचा वापर कमी करावा, परंतु दुसरीकडे जर पाहिलं तर अचानक या मोदींच्या या आव्हानानंतर आता सर्वसामान्य नागरिकांना मोठा या ठिकाणी फटका आपल्याला बसलेला दिसून येत आहे। मी किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती, दर्यापूर।